रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली, आदत्रयणी देवाची. श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कालपासून आपण ज्ञानोबा माझा या प्रवचन पुष्पाचं पुष्पमालिका आपण कालपासून चालू केली. काल आपलं पहिलं पुष्प आपण माऊलींच्या चरणी अर्पण केलं. आजचं हे दुसरं पुष्प माऊलींच्या चिंतनाने, माऊलींच्या चरित्राचं चिंतन करण्याच्या हेतूने आपण आज आपलं हे दुसरं पुष्प ओवत आहोत. तेव्हा कालच्या भागामध्ये आपण ज्ञानोबा माझं कोणाला म्हणावं याचा विचार करत असताना देव आणि संत माझे आहे हा विचार त्या ठिकाणी मांडला. आता देव आणि संत माझे आहेत हा विचार मांडल्यानंतर त्या ठिकाणी संत कुणाला म्हणावं आणि चरित्र कुणाचं वर्णन करावं, ज्यांचं चरित्र त्यांच्या समकालीन संतांनी सुद्धा वर्णन केलं आणि नंतरच्या संत महात्म्यांनी सुद्धा ज्यांचं चरित्र वर्णन केलं असे आमचे माऊली ज्ञानोबा आहे. यांचं चरित्र वर्णन करायचं, दुसरं कुणाचं चरित्र वर्णन करायचं, संतांचं सोडून कुणाचं चरित्र वर्णन करावं. एकतर गुणानुवाद जर वर्णन करायचे असेल तर देवाचे करावे किंवा संतांचे करावे, आणि संतांचे जर करायचे असेल तर संत सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांचं चरित्र वर्णन करावं, त्यांच्या चरित्राचं चिंतन करावं. या एका हेतूने आपण ज्ञानोबा माझा या पुष्पमालेच्या निमित्ताने आज दुसरं पुष्प गोवतो आहोत. एक लक्षात घ्या, माऊली ज्ञानोबा यांच्या चरित्राचा विचार करत असताना माऊली ज्ञानोबा यांच्या समकालीन गोष्टीचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये एवढी संतांची मांदियाळी होती, एवढं समृद्ध अशी वारकरी परंपरा, वारकरी संत, मोठे मोठे संत त्या काळामध्ये होते. आपण त्याचा विचार नंतर करू. पण सध्या मात्र माऊलींचा विचार करत असताना माऊलींच्या परंपरेचा, वंश परंपरेचा विचार आपण नक्की केला पाहिजे. कारण ज्या कुळामध्ये माऊली जन्माला आले, ज्या कुळामध्ये माऊलींनी अवतार घेतला ते कुळ किती धन्य असावं. महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, अहो जिथे हरीचे दास जन्म घेतात ना तो देश धन्य आहे, तो काळ धन्य आहे, ते ठिकाण धन्य आहे. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मग अशा प्रकारे या भारतभूमीमध्ये आणि महाराष्ट्रासारख्या थोर भूमीमध्ये माऊली ज्ञानोबा यांना अवतार घेतला. तो कुठल्या कुलामध्ये अवतार घेतला, कुठल्या माऊलींची वंश परंपरा काय आहे, माऊलींची जर दिव्य परंपरा बघितली तर नक्कीच शुद्ध बीजाबोटी परे फळे रसाळ गोमठी हे त्या ठिकाणी प्रत्ययास येतं. माऊली ज्ञानोबा यांची वंश परंपरा काय बघायचे, काळ काय तो. त्या काळामध्ये इथे यादवांचं राज्य, देवगिरीचं राज्य, आणि त्या काळामध्ये माऊली ज्ञानोबा यांच्या पूर्वजांचा विचार केला तर त्र्यंबक पंत नावाचे त्र्यंबक पंत कुलकर्णी म्हणून श्री क्षेत्र प्रतिष्ठान असलेलं पैठण, जे दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाते, त्या महाराष्ट्रातल्या श्री क्षेत्र प्रतिष्ठान असलेल्या पैठण जवळ आपेगाव येथे माऊली ज्ञानोबा यांचे पंजोबा त्र्यंबक पंत सद्गृहस्थ साधुवृत्तीचे असे कुलकर्णी आडनाव त्या ठिकाणी राहत होते. त्र्यंबक पंतांना त्या ठिकाणी गोविंद पंत नावाचे गोविंदपंत आणि हरिपंत अशी दोन मुलं होती. त्यातला हरिपंत हे खरं म्हणजे सैन्यामध्ये होते. एक सांगू का तुम्हाला, लोक काहीही सांगतो,
वारकरी म्हटलं की टाळकुटे, वारकरी म्हटलं की नुसतं भजन भजन, पंढरपूर पंढरपूर. तुम्ही इतिहास बघा ना जरा, माऊलींची वंश परंपरा. अहो, एखाद्या शूर माणसालाही लाजवेल असे माऊलींचे आजोबा हरिपंत युद्धामध्ये मारले गेले. काय शौर्य. तुकोबारायांची परंपरा जरी बघितली आपण तर तुकोबारायांच्या घराण्यामध्ये सुद्धा त्यांचे पूर्वज शूर होते, योद्धे होते. मोठमोठे त्या ठिकाणी लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. अशा कुळात माऊलींचा जन्म. मी काय सांगत होतो? वंश सांगत होतो, कुळ सांगत होतो. तेव्हा हरिपंतांचा सैन्यामध्ये त्या ठिकाणी हरिपंत होते आणि गोविंद पंत हे कुळकर्णी पदार्थ. पूर्वीच्या काळी कुळकर्णी वगैरे असे त्या ठिकाणी गावं वाटली जायची आणि कुळकर्णी म्हणजे ते कुळकर्णी पदार्थ त्या ठिकाणी त्यांच्याकडे भार होता. मग काही दिवसानंतर हरिपंतांना त्या ठिकाणी युद्ध प्रसंगामध्ये वीरमरण प्राप्त झालं. हरिपंतांच्या मृत्यूमुळे, निधनामुळे साहजिक आहे त्र्यंबक पंतांना खूप दुःख झालं. मग फक्त गोविंद पंत त्या ठिकाणी राहिलेत आणि गोविंद पंतांनी मग आपलं कुळकर्णी पद यशस्वीरित्या सांभाळत असताना गोविंद पंत पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठे भगवत भक्त होते. त्र्यंबक पंत हे सुद्धा गोरक्षनाथाचे अनुग्रहित आहेत. माऊली ज्ञानोबारायांची गुरुपरंपरा ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओढला गही. हे गोरक्षनाथ त्र्यंबक पंतांचे गुरु होते. म्हणजे वंश परंपरेने सुद्धा माऊली ज्ञानोबारायांची परंपरा ही नाथ परंपरा होती. असू द्या. त्यानंतर गोविंद पंतांचं मीराबाई सोबत लग्न झालं. गोविंद पंत शास्त्राचे खूप मोठे अभ्यासक, विद्वान, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलेले गोविंद पंत. आणि मग गोविंद पंत सुद्धा त्या ठिकाणी भक्ती मार्ग, वेदांत शास्त्र याचा अभ्यास करायचे आणि आपलं कुळकर्णी पद सुद्धा सांभाळत होते. बरीच वर्ष गोविंद पंतांना मूल बाळ नाही आणि मग त्या ठिकाणी गोविंद पंतांनाही असं सांगितलं जातं की गहिनीनाथ महाराजांचा त्या ठिकाणी अनुग्रह प्राप्त झाला. गहिनीनाथ महाराजांच्या प्रसादाने, त्यांच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांचं नाव ठेवण्यात आलं विठ्ठलपंत. आणि हेच विठ्ठलपंत आमच्या माऊलींचे वडील. याच विठ्ठलपंतांनी आम्हाला ज्ञानोबाराय आमच्या समोर दिले. काय उपकार असतील विठ्ठलपंतांचे. धन्य माता पिता तयाचिया. आमचा संप्रदाय असं सांगतो की एखाद्या विभूतीचा जन्माला आल्या, एखाद्या विभूतीनं जर जन्म घेतला असेल तर त्यांच्यापेक्षा त्यांच्या आई बाबाला धन्यवाद द्यावे. धन्य माता पिता तयाचिया. छत्रपतींना, छत्रपती शिवरायांना जिजाऊ मा जिजाऊने जन्म दिला, जिजाऊ धन्य आहेत. आपण म्हणतो ना, छत्रपती पुन्हा यावे वाटतात, पण कुणाच्या घरी? शेजारच्या घरी, आपल्या नाही. का? हो, छत्रपतीला जन्म देण्यासाठी जिजाऊ लागते. तसं आमची माऊली विठ्ठलपंतांनी आमच्या माऊलींना त्या ठिकाणी आमच्या समोर ठेवलं. एक सांगू का, विठ्ठलपंतांचाही इतिहास खूप मोठा इतिहास आहे. जन्मतात विठ्ठलपंत वैराग्यवान होते, जिज्ञासू वृत्तीचे होते, विद्वान होते, अभ्यासू होते, शास्त्राचे अभ्यासक होते. शास्त्र, संहिता, वेद, पुराण यांचा ते अभ्यास करायचे. निष्णांत बुद्धी होती. आणि असं करत असताना, आपलं काम बघत असताना त्यांनी वडिलांची त्या ठिकाणी परवानगी घेऊन तीर्थयात्रा सुरू केली. विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघालेत. अनेक ठिकाणी विठ्ठलपंत गेले. त्र्यंबकेश्वरला गेले, काशीला गेले, आणखी कुठे गेले. अनेक ठिकाणी फिरता फिरता विठ्ठलपंत आळंदीला आले, अलंकापुरीला आले. आळंदीचा महिमा हा माऊली ज्ञानोबा आल्यानंतर खूप वाढला, पण अगोदर सुद्धा आळंदीचा महिमा खूप होता. आळंदीला अलंकापुरी म्हटलं जातं. बरेच संत महात्मे वर्णन करताना म्हणतात ना, अलंकापुरी का आजची आहे का? 700 वर्षे, 750 वर्ष माऊलींना झाले. 750 वर्षाच्या पूर्वी सुद्धा
अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये शिवपीठ होतं, जे सिद्धेश्वराचं मंदिर आजही आहे. शिवपीठ आहे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, असं शिवपीठ असणारं सिद्धेश्वर आळंदीला. आणि हे विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत असता असता आळंदीला पोचले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. रोज आपलं आळंदीला वास्तव्य केलं. रोज इंद्रायणीचं स्नान करायचं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं, असा उपक्रम दिनक्रम त्यांचा चालू झाला. तिथे सिद्धपीठावर राहणारे सिद्धोपंत कुलकर्णी, ते सुद्धा सिद्धेश्वराचे खूप मोठे भक्त होते. सिद्धेश्वर महाराज, सिद्धेश्वर कुलकर्णी, सिद्धोपंत कुलकर्णी सिद्धेश्वराचं दर्शन घेताना त्यांनी या मुलाकडे बघितलं. मुलाकडे म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या वडिलांकडे बघितलं, विठ्ठलपंतांकडे बघितलं. एक सांगू का, आपल्या जातीचे म्हणजे विद्वान कोण आहे, विद्वानच ओळखू शकता. सिद्धोपंत सुद्धा त्या ठिकाणी वैराग्यवान होते, ज्ञानी होते, विद्वान होते. त्यामुळे त्यांनी पारख केली की हा जो मुलगा आहे हा खूप जिज्ञासू आहे, खूप विद्वान. पूर्वीच्या काळी, पुढे सांगतो, पूर्वीच्या काळी विद्वान विद्वत्ता बघून मुली दिल्या जायच्या. विठ्ठलपंतांना बघून सिद्धोपंताला असं वाटलं की असा मुलगा आपल्या मुलीला त्या ठिकाणी वर म्हणून जर मिळाला तर खूप चांगलं होईल. मी काय सांगत होतो, पूर्वीच्या काळी विद्वत्ता, तो किती अभ्यासक आहे, तो किती धार्मिक आहे बघितलं जात होतं. आजच्या काळामध्ये आपण नोकरी बघतो, फ्लॅट बघतो, आई वडील आहेत का, नसले तर चांगलं असं बघतो. या सर्व गोष्टी आपण आता या काळात बघतो. पण पूर्वीच्या काळी माणसाची विद्वत्ता बघून त्या ठिकाणी मुलीचा विवाहासाठी वर शोधण्यात येत होता. विठ्ठलपंतांना वाटलं, सिद्धोपंतांना वाटलं की विठ्ठलपंतांसारखा अशा प्रकारचा वर माझ्या मुलीला जर मिळत असेल तर त्या ठिकाणी यापेक्षा आणखी चांगलं काय पाहिजे. तेव्हा सिद्धोपंतांनी विठ्ठलपंताकडे आपली इच्छा व्यक्त केली की महाराज, माझी मुलगी उपवर आहे आणि मला असं वाटते की तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार करावा, तिच्याशी विवाहबद्ध व्हावं. लगेच म्हटलं नाही त्यांनी. अनेक दिवस त्यांनी विठ्ठलपंतांना बघितलं, सिद्धेश्वराची भक्ती करताना बघितलं, त्यांच्याची विद्वत्ता बघितली. आणि मग कुठे त्यांनी असं म्हटलं की माझ्या मुलीचा विवाह तुमच्याशी करावा असं माझं मानस आहे. विठ्ठलपंत वैराग्य मूर्ती होती. विठ्ठलपंतांनी त्या ठिकाणी नकार दिला. नंतर असं म्हणतात की विठ्ठलपंतांना दृष्टांत झाला आणि दृष्टांतामध्ये सिद्धेश्वरांनी सांगितलं की तुझा विवाह रुक्मिणी, म्हणजे जी सिद्धोपंतांची मुलगी आहे, रुक्मिणीशी तुझा विवाह होईल किंवा तो विवाह कर. विठ्ठलपंत त्या ठिकाणी सहमत झाले. विठ्ठलपंतांचा रुक्मिणी देवीशी त्या ठिकाणी विवाह झाला. ह्या रुक्मिणी देवी म्हणजे ज्ञानोबा माऊलींची आई आणि विठ्ठलपंतही ज्ञानोबा माऊलींचे वडील. असं विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा विवाह ठरला. काही काळाने तो विवाह झाला. विवाह झाल्यानंतर विठ्ठलपंतांचं चित्त मात्र संसारामध्ये लागेना, कारण मुळातच विरक्त होते, मुळातच आसक्ती नव्हती, विषयाची त्या ठिकाणी कुठलीही आसक्ती नाही. त्यामुळे त्यांचं मन लागायचं नाही. पुन्हा तीर्थयात्रेला निघाले, तीर्थयात्रा करून आले, पुन्हा आळंदीला आले, पण त्यांचं मन मात्र लागत नसे. आपेगावला गेले, आई वडिलांजवळ गेले. आई वडील म्हातारे झाले. काही काळानंतर आई वडील त्या ठिकाणी, आई वडिलांचं देहावसन झालं. आणि हे सर्व झाल्यानंतर विठ्ठलपंतांची विरक्ती आणखी वाढली, विठ्ठलपंतांचं वैराग्य आणखी वाढलं. आणि मग आई वडिलांचं देहावसन झाल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता दोघेही आळंदीला कायमस्वरूपी वास्तव्याला आलेत. आळंदीला आल्यानंतर मुळातच आळंदी ही भूमी पवित्र भूमी, पावन भूमी, सिद्धेश्वरांची भूमी, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा असलेली भूमी. आणि त्या भूमीवर मग विठ्ठलपंत आपल्याच नादात, आपल्याच रंगात, आपल्याच भक्ती रंगात त्या ठिकाणी रममान व्हायचे.
आणि त्यांना पुन्हा असं वाटायचं की मी कुठेतरी पुन्हा आणखी संन्यास घेतला पाहिजे. संन्याशी वृत्तीच मनात होती. लग्न जरी झालं तरी आता संन्यास घ्यायचा. पण शास्त्र असं सांगते, तरुण बायको असताना, अपत्य झालं नसताना संन्यास घेऊ नये, असं शास्त्र वचन आहे. आणि मग अशा प्रकारचं वचन रुक्मिणी मातेनी त्या ठिकाणी तिच्या वडिलांकडून विठ्ठलपंतांना सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलपंत विरक्तच. बरेच दिवस झाले विठ्ठलपंताची विरक्ती वाढत गेली. माता रुक्मिणी माता, आईसाहेब या सुद्धा आपला संसार करत असताना त्यांचाही परमार्थ खुलून निघायला लागला. विठ्ठलपंत आपल्या सिद्धोपंत सासऱ्यांकडे नेहमी म्हणायचे की मला तीर्थयात्रेला जायचं आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. आणि एक असं आहे, शास्त्राचं वचन असं आहे की बायकोची पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. तुमची किती काही जरी इच्छा असली तरी त्या ठिकाणी बायकोच्या परवानगीशिवाय तुम्हाला संन्यास घेता येत नाही. अलीकडे बायकोच्या परवानगीशिवाय काहीच करता येत नाही, तो भाग वेगळा. आता तर बायकोच्या परवानगीशिवाय तुम्हाला बाहेर सुद्धा जाता येत नाही, सुट्टी पण घेता येत नाही. सुट्टी पण तिच्याच ऑफिसमध्ये सुट्टी मिळेल हो, लिव्ह अप्लिकेशन टाकलं तर. पण बायकोच्या परवानगीने कधी सुट्टी घ्यायची ते ठरवावं लागतं. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण संन्यास घ्यायचा असेल तर बायकोची परवानगी आवश्यक आहे. मग विठ्ठलपंतांनी अनेक प्रयत्न करून आमच्या रुक्मिणी मातेला म्हणावं की मला संन्यास घ्यायचा आहे, मला काशीला जायचं आहे. आईसाहेब कशा परवानगी देतील हो? आईसाहेब कशा परवानगी देतील? आईसाहेबांनी कधी होकार दिला नाही, कधी नकार दिला नाही. पण विठ्ठलपंतांची विरक्ती एवढी वाढली की विठ्ठलपंत दिवसा रात्री एकच की मला काशीला जायचं. आईसाहेबाच्या तोंडून निघालं जा. आणि विठ्ठलपंतांनी पडत्या फळाची आज्ञा समजून काशीला प्रयाण केलं. काशीला प्रयाण केल्यानंतर विठ्ठलपंतांना तिथे गुरु मिळाले. अनेक ठिकाणी अनेक गुरूंचे नाव सांगितले जाते. विषय तो महत्वाचा नाही, कोण गुरु होते हा महत्वाचा नाही. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सोडून त्या ठिकाणी काशीला प्रस्थान केलं. तिकडेच राहिले, संन्यास दीक्षा घेतली आणि चैतन्याश्रम असं काहीतरी नाव त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं. मग विठ्ठलपंतांचे गुरु तीर्थयात्रा करत असताना, भारत भ्रमण करत असता एके दिवशी आळंदीला पोचले. इकडे विठ्ठलपंत गेल्यामुळे आमच्या रुक्मिणी माता म्हणजे माऊली ज्ञानोबारायांच्या मातुश्री अजान वृक्षाला त्या ठिकाणी लाख प्रदक्षिणा करायच्या, अश्वत्थाची उपासना करायच्या, सिद्धेश्वराची उपासना करायच्या. आणि त्याचं फळ म्हणून की काय, विठ्ठलपंतांचे गुरु आळंदीला आले आणि तेजपुंज असलेल्या अशा महात्म्यांच्या चरणावर आईसाहेबांनी डोकं ठेवलं, रुक्मिणी मातेने डोकं ठेवलं. त्या गुरूंच्या महात्म्याच्या तोंडून सहज उद्गार निघाले, पुत्रवती भव. आईसाहेबांना हसू आलं. आईसाहेब हसल्यात आणि माता रुक्मिणी आईसाहेब म्हणतात की गुरुजी तुम्ही काय आशीर्वाद देताय? आणि काय झालं, माझ्या आशीर्वादाला तू हसतेस? अहो तुम्ही पुत्रवती भव असा आशीर्वाद दिलाय. माझे पती इथे कुठे आहेत? माझ्या पतीने संन्यास घेतला आहे. असं म्हटल्यानंतर मात्र गुरु त्या ठिकाणी थबकले आणि काय करावं, गुरुही त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. संन्यास घेतला. मग रुक्मिणी मातेच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांच्या सासऱ्यांनी घडलेली हकीकत सांगितली. गुरूंच्या लक्षात आलं की चैतन्याश्रम म्हणून जो आपल्याकडे शिष्य आहे तेच विठ्ठलपंत आहे. आणि मग गुरूंनी सांगितलं की मी दिलेला आशीर्वाद पुत्रवती भव हा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. आणि एक सांगू का, महात्म्यांच्या संतांच्या मुखातून निघालेलं वचन हे कधीही त्या ठिकाणी खोटं ठरत नसते. आणि मग त्यांच्या तोंडातून जर पुत्रवती भव आशीर्वाद निघाला तर त्या ठिकाणी पुत्रवती भव आशीर्वाद फलद्रूप होणारच, यात शंका नाही. म्हणून मग त्या गुरुमाऊलींनी ठरवलं की मी चैतन्य आश्रमाला त्या ठिकाणी
पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगतो. त्यानंतर ठरल्याप्रमाणे गुरु निघून गेले काशीला. काशीला गेल्यानंतर चैतन्य आश्रमाला म्हणजे पूर्वाश्रमीच्या विठ्ठलपंतांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि विचारलं, का रे, तू कुठला आहेस, कुठून आलास, तुझं नाव काय, तुझं लग्न झालं का? विठ्ठलपंतांनी खरोखर प्रामाणिकपणे सांगितलं, हो हो, माझं लग्न झालंय, मी संन्यास घेतलाय, माझ्या मनामध्ये संन्यास घेण्याची इच्छा होती, मी असं असं सांगून असं करून मी त्या ठिकाणी, अरे, तरुण पत्नी असताना, अपत्य नसताना संन्यास घ्यायचा नसतो. पण विठ्ठलपंत म्हणतात, गुरु, आता तर मी संन्यास घेतलाय, काय करायचं? गुरुजींनी सांगितलं, माझी आज्ञा आहे तुला, मी रुक्मिणी मातेला वचन दिलं, मी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, तेव्हा तू संन्यास आश्रम, संन्यास धर्म सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावा. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आले आणि गुरुच्या सांगण्यावरूनच विठ्ठलपंतांनी पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर मग पुन्हा आणखी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी हे एकत्र राहायला लागले. आणि मग आता पुढची कथा तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहिती आहे. काय झालं, गावातल्या ब्रह्मवृंदांनी कशी हेळसांड केली, काय केलं, हे सर्व आपण चिंतन करणार आहोत. पण ते चिंतन उद्याच्या भागात करू. आज विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी, विठ्ठलपंतांनी संन्यास स्वीकारल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी आळंदीला आले आणि एकत्रित राहण्यास सुरुवात केली. त्यानंतरचा कथाभाग, त्यानंतरचं चरित्र आपण उद्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी मांडू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री कनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.